मित्रांनो, आज आपण पुन्हा भेटतोय दोन चलातील रेषीय समीकरणे या आपल्या व्हिडिओमध्ये. आपण आज सोडवणार आहोत शेवटचा जो सराव संच आहे 1.5. यामध्ये या सराव संचामध्ये सर्व जी गणित आहेत 6च्या 6 गणित ही लेखी गणित आहेत. तर लेखी गणितामध्ये काय असतं, तुम्हाला दोन जी समीकरणं आहेत, जी रेषीय समीकरणं आहेत ती त्यामधून शोधून लिहायची आणि त्यानंतर ती समीकरणं सोडवायची. तर आपल्याला ती लेखी गणितं वाचून त्यामधली ती दोन समीकरणं शोधता आली पाहिजे. तर ती कशा पद्धतीने आपण सोडवायची आणि शोधायची आणि पूर्ण मार्क कसे मिळवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. आता या प्रश्नामध्ये बघा, दोन संख्या म्हटलेल्या आहेत आणि आपण या इथे ही दोन चलातील रेषीय समीकरणं आपण बघतोय. त्यामुळे त्या दोन संख्या ज्या आहेत त्या दोन संख्यांपैकी एक संख्या आपण x मानणार आहोत आणि दुसरी संख्या आपण y मानणार आहोत. आता यामध्ये त्या दुसऱ्या दोन जी समीकरण आहेत ती आपण कशी शोधणार आहोत. तर पहिली अट काय आहे, तर इथे बघा, दोन संख्यांमधील फरक 3 असून ही जी पहिली ओळ आहे त्यामध्ये आपल्याला पहिलं समीकरण मिळणार आहे. म्हणजे त्या ज्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्यामध्ये एक लहान आहे आणि एक मोठी आहे, तर त्यामधला फरक आहे 3. हे आपल्याला पहिलं समीकरण इथे मिळालं. आता दुसरं काय आहे, दुसरी जी अट आहे ती इथून सुरुवात होते. मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. तर ही जी आहे दुसरी अट, त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे, दुसरं समीकरण, रेषीय समीकरण आपल्याला मिळणार आहे. तर आपण प्रथम काय करूया, तर यामध्ये ज्या संख्या आहेत त्यांना चल मानूया. तर यामधली जी मोठी संख्या आहे ती आपण x मानू आणि छोटी संख्या आहे त्याला आपण y मानू. आपण उलटही मानू शकतो. मोठी संख्या x आणि लहान संख्या y मन. आता या इथे आपण ज्या खुणा केलेल्या आहेत दोन अटी, त्यातली जी पहिली अट आहे त्या पहिल्या अटीनुसार आता बघा, पहिली अट काय आहे, दोन संख्यांमधील फरक 3 आहे. जर मोठी संख्या x आहे, लहान संख्या y आहे, तर त्यांच्यामधला फरक म्हणजेच त्यांच्यामधील वजाबाकी, म्हणजे x वजा y बरोबर 3. हे आपल्याला पहिलं रेषीय समीकरण मिळालं. आता दुसरी जी अट आहे, मोठ्या संख्येची तिप्पट. आता दुसऱ्या अटीनुसार आपण काय करणार, दुसरं आपल्याला समीकरण मिळणार. दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय सांगते, तर मोठ्या संख्येची तिप्पट, मोठी संख्या आपण काय मानली आहे x, त्याची तिप्पट, तिप्पट म्हणजे त्या संख्येला 3 ने गुणून येणारी संख्या, म्हणजे मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट. लहान संख्या कुठली आहे, y, त्याची दुप्पट म्हणजे काय, त्याला 2 ने गुणायचं म्हणजे 2y, यांची बेरीज म्हणजे अधिक 2y, बेरीज किती आहे, 19. तर हे जे आहे हे आलं आपल्याला दुसरं रेषीय समीकरण मिळालं. आता आपल्याला दोन समीकरणं मिळाली आहेत. तर या आधीची तुम्ही सराव संच जर सोडवले असतील तर तुम्हाला हे गणितातून उकल कशी काढायची ती सहज सोप्या पद्धतीने माहिती आहे. तर आपण आता त्याची उकल काढूया. तर पहिलं समीकरण आहे x वजा y बरोबर 3 आणि दुसरं समीकरण आहे 3x अधिक 2y बरोबर 19. आता इथे बघा, आपल्याला एक चल यातलं घालवायचंय. तर त्याचा लोप करण्यासाठी एकतर x आपण घालू शकतो किंवा y. तर ते लोप करण्यासाठी आपल्याला ती पदं समान असायला पाहिजे. मग आपण काय करूया, समीकरण 1 ला 2 ने गुणूया, म्हणजे इथे 2y आणि 2y होतील आणि त्यांची बेरीज केली येणाऱ्या समीकरणांची की y तिथून निघून जाईल. मग आपल्याला x ची किंमत मिळेल. आपण प्रथम काय करूया,
पहिल्या समीकरणाला 2 ने गुणू आणि मग येणारं जे समीकरण आहे त्यांची बेरीज करू. समीकरण 1 ला 2 ने गुणू. आता समीकरण 1 ला 2 ने गुणल्यावर काय येईल? 2x वजा 2y बरोबर 3. हे आपलं तिसरं समीकरण तयार झालं. आणि हे जे दुसरं समीकरण आहे ते आपण तसंच ठेवणार आहोत. आता यांना काय करणार आपण? यांची बेरीज करू. तर इथे या दोन समीकरणांची आपण बेरीज करणार. बेरीज करताना चिन्ह बदलत नाही, तर जेव्हा आपण वजाबाकी करतो त्यावेळेला चिन्ह बदलतात. तर इथे बेरीज आहे, पद समान आहेत, चिन्ह भिन्न आहेत, त्यांची वजाबाकी झाली आणि 2x अधिक 3x किती आले? 5x. आणि या दोन संख्यांची बेरीज किती आली? 25. इथे आपण 2 ने गुणलेलं आहे, तर हे 3 ने येणार, इथे येणार 6. तर मग काय केलं इथे बघा, समीकरण 3 अधिक समीकरण 2 यांची आपण बेरीज केली. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. तर 25 भागिले 5 म्हणून x आलं 5. आता x ची किंमत मिळाली. ही x ची किंमत आपण या दोन पैकी एका समीकरणामध्ये आपण ठेवणार. मग आपण त्याची किंमत ठेवूया तिथे. x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ज्यामध्ये जास्त संख्या नसतील, जास्त क्लिष्ट नसेल ते समीकरण, त्या समीकरणामध्ये नेहमी किंमत ठेवायची. बघा, पहिलं आपलं समीकरण काय होतं? x वजा y बरोबर 3. त्या इथे आपण x ची किंमत काढलेली आहे 5. 5 वजा y बरोबर 3. आता इथे हे बघा, y आपल्याला काढायचे, तर y चिन्हासकट आपण डाव्या बाजूलाच ठेवलं. ही उजव्या बाजूची जी संख्या आहे ती प्रथम लिहिली आणि मग हे 5 तिकडे गेले. नेहमी लक्षात ठेवा, या पद्धतीने जर तुम्ही केलात तर तुमचं उत्तर चुकणार नाही. आता हे अधिक 5 आहे, तिथे गेल्यावर काय होणार? वजा 5. वजा y बरोबर 3 आणि 5 यांची वजाबाकी आली 2. पण या दोघांमध्ये मोठा कोण आहे? 5, म्हणून त्याचं चिन्ह आलं वजा. आता याला आपण काय करणार? वजा 1 ने गुणणार. वजा 1 ने गुणल्यावर काय होईल? जे वजा चिन्ह आहे ते होईल धन चिन्ह. म्हणजे y बरोबर काय आलं? 2. इथे आपण काय केलं? वजा 1 ने दोन्ही बाजूस गुणले. y मिळालं, x मिळालं आणि y मिळालं. आता x आणि y आपण कोणाला मानलेलं होतं? तर x आणि y आपण लहान संख्या आणि मोठ्या संख्यांना मानलेलं होतं. म्हणून x मानलेलं मोठ्या संख्येला, म्हणून मोठी संख्या आली 5 आणि लहान संख्या बरोबर 2. अशा पद्धतीने आपण त्या दोन संख्या शोधल्या. समजलं? आता यानंतरचं दुसरं गणित आपण बघतोय. तर दुसऱ्या गणितामध्ये काय आहे? कृती पूर्ण करा असं दिलेलं आहे. त्यांनी इथे अशा आकृती स्वरूपात लिहिलंय, पण आपल्याला सोडवताना लेखी स्वरूपात हे गणित सोडवायचं. आता इथे बघा काय दाखवलंय, हा एक आयत दाखवलाय मी. आयत आहे म्हटलंय याच्यामध्ये आणि या आयताच्या वर 2x अधिक y अधिक 8 आणि खालच्या बाजूला 4x वजा y असं लिहिलेलं आहे. डावीकडे 2y आणि उजवीकडे x अधिक 4. आता याचा अर्थ काय आहे? ही लांबी आहे आयताची आणि ही जी आहे ती रुंदी. त्याचा वापर करून आपण करायचंय पुढच्या किमती काढायच्या. तर या इथे बघा x आणि y च्या किमती काढा म्हटलेलं आहे आणि पुढे माझे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा. म्हणजे माझे क्षेत्रफळ म्हणजे कोणाचं काढायचंय? तर आयताचं. आयताचं क्षेत्रफळ आणि परिमिती. तुम्हाला आयताचं क्षेत्रफळ आणि परिमितीचं सूत्र तर माहिती आहे. तर त्या सूत्राचा वापर करून आपण पुढे त्याच्या किमती काढणार. आता प्रथम म्हणजे हा आयत आहे. तर आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? एकरूप असतात. या गुणधर्माचा वापर करून आपण या इथे ती जी दोन समीकरणं आपल्याला आवश्यक आहेत ती दोन समीकरणं आपण मिळवणार. तर आपण प्रथम काय करूया?
गुणधर्म लिहूया. आयताच्या समोरील बाजू एकरूप असतात. आता समोरासमोरील बाजू कुठल्या होत्या तर बघा, जी रुंदी होती x+4 आणि डाव्या साईडला त्याच्या काय लिहिलेलं 2y. तर याच्यामुळे आपल्याला हे पहिलं समीकरण मिळालं. पण हे ax+by बरोबर c या स्वरूपात नाहीये. तर प्रथम आपण त्या स्वरूपात ते लिहून घेऊया. म्हणजे इथे x असलेलं पद आणि हे y असलेले पद आपण डाव्या बाजूला घेऊया आणि चल नसलेलं पद स्थिर संख्या आहे ती आपण काय करूया उजव्या बाजूला. पण ही +4 आहे ती इथे आल्यावर काय होणार -4. अशा पद्धतीने आपल्याला पहिलं समीकरण मिळालं. ही रुंदी आपण घेतली. आता लांबी जी आहे आयताची तर त्याच्यावरून आपल्याला दुसरं समीकरण मिळणार. 2x + y + 8 त्या सारख्या आहेत समोरासमोरील बाजू आणि त्याच्या समोर आहे 4x - y. आता या इथे आपण काय करणार आहोत, चल असलेल्या सगळ्या ज्या संख्या आहेत त्या डावीकडे घेणार. 2x, आता बघा 2x बरोबर आपण 4x घेऊया, जे डावीकडे आल्यावर -4x झालं. इथले y आपण प्रथम लिहूया आणि मग या उजव्या बाजूकडचे y जे आहेत ते डाव्या बाजूला आल्यावर होणार +y. बरोबर हे +8 आहेत ते उजवीकडे गेल्यावर होणार +8. आता इथे यांची आपण बेरीज वजाबाकी करूया. बघा 2x - 4x वजाबाकी होणार आणि मोठी संख्या 4x आहे म्हणून त्याचं चिन्ह अधिक 1y अधिक 1y 2y बरोबर -8. आता या इथे आपण सोपं रूप एक देऊ शकतो किंवा असंच जर ठेवलं, कारण इथे बघा इथे 2y आहेत आणि इथे पण 2y. सोपं रूप देण्याऐवजी सोपं रूप म्हणजे काय केलं असतं आपण इथे 2 सामायिक काढले असते आणि मग त्या 2 ने 8 ला भागलं असतं. पण इथे जर आपण बघितलं पहिल्या समीकरणामध्ये आणि दुसऱ्या समीकरणामध्ये हे पद समान आहे. जर आपण हे असंच ठेवलं तर ह्याचा लोप होऊ शकतो आणि आपल्याला x ची किंमत काढणं सोपं जाऊ शकतं. मग आपण हे असंच ठेवूया आणि ही जी 2 समीकरणं आहेत ती एका खालोखाल एक लिहूया. तर पहिलं समीकरण आहे x - 2y बरोबर -4 आणि दुसरं आहे -2x अधिक 2y बरोबर -8. आता या 2 समीकरणामध्ये अधिक y आणि अधिक 2y आणि -2y ही 2 पदं आहेत. तर त्यांची बेरीज केली या 2 समीकरणांची तर त्या 2 पदांचा लोप आपण करू शकतो, त्यांना घालवू शकतो. मग आपण काय करूया इथे या 2 समीकरणांची बेरीज करूया. मग बेरीज केल्यावर काय होईल 2x आणि x त्यांचं चिन्ह भिन्न आहे, त्यांची वजाबाकी होणार. ती किती येणार 1x. पण चिन्ह कोणाचं येणार मोठ्या संख्येचं म्हणून आलं -1x. इथे ही 2 पदं गेली आणि इथे बघा 8 आणि 4 चिन्ह समान आहेत म्हणून बेरीज होणार आणि दोघांचं जे चिन्ह आहे ते त्या संख्येला मिळणार. इथे आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज केली. ते कारण आपण इथे लिहितोय समीकरण 1 अधिक समीकरण 2. आता इथे बघा -1 आहे आणि इथे -12 आहे. इथे आपण काय करूया -1 ने गुणूया. जर या समीकरणाला आपण -1 ने गुणलं तर हे वजा अधिक होईल x आणि इथे 12. आपण x ची किंमत आपल्याला मिळाली x बरोबर 12. काय केलं आपण इथे -1 ने गुणल्यानंतर आपल्याला x ची किंमत मिळाली. आता ही जी x ची किंमत मिळाली आहे ती आपण काय करूया या पहिल्या समीकरणामध्ये ठेवूया. x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे x - 2y बरोबर -4. हे समीकरण 1 होतं. या ठिकाणी आपण x च्या जागेवर किती लिहिणार आहोत, x ची किंमत आलेली आहे 12. 12 - 2y बरोबर -4. इथे आपल्याला y ची किंमत काढायची आहे -2y बरोबर -4 आणि अधिक 12 उजव्या बाजूला गेल्यावर होणार -12.
-2y बरोबर दोघांची चिन्ह समान आहेत म्हणून झाली बेरीज आणि दोघांचं जे चिन्ह आहे ते त्या संख्येला मिळालं म्हणजे -16 आलं. म्हणून इथे काय करणार आपण -2 ने दोन्ही बाजूला भागूया. काय केलं आपण -2 ने भागून दोन्ही बाजूला आपण 2 ने भागल्यानंतर काय होईल वजा वजा अधिक आणि बे एके बे बे आठी 16. y ची किंमत आली 8. x ची किंमत आलेली 12 आणि y ची किंमत आली 8. तर आपण काय केलेलं आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात हा गुणधर्म वापरला आणि त्यावरून आपण x आणि y च्या किमती काढा. तर दुसरा जो आपला कृती पूर्ण करण्यामध्ये जो चौकोन होता त्यामध्ये x आणि y च्या किमती काढायच्या होत्या त्या आपण किमती काढलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचंय आपल्याला त्या आयताचं क्षेत्रफळ आणि त्याची परिमिती काढायची. तर x आणि y च्या ज्या किमती मिळाल्या आहेत त्याच्यानुसार आपल्याला आधी त्यांची आयताची लांबी आणि रुंदी काय करायला लागेल काढायला लागेल. तर आयताची लांबी आणि रुंदी काढण्यासाठी प्रथम आपण काय करूया याची उकल लिहूया. बारा आणि 8. आता आयताची लांबी आणि रुंदी काढण्यासाठी आपण जे त्या आकृतीमध्ये जी आकृती दिलेली आपल्याला कृती दिलेली त्याच्यामध्ये बघा ही जी आहे ही लांबी आहे आणि ही जी आहे ही रुंदी आहे. तर आपण लांबी आणि रुंदी ह्या दोघांपैकी कुठलंही एक पद घेऊन त्याच्यामध्ये किमती घालून आपण लांबी आणि रुंदी काढू शकतो. आता प्रथम आपण लांबीसाठी आपण हे वापरूया आणि रुंदीसाठी म्हणजे छोट्यात छोटी संख्या जास्त आपल्याला इथे गणित सोडवावं लागणार नाहीत असं आपण घ्यायचं. आता इथे बघा लांबी काढण्यासाठी आयताची लांबी आपण काय वापरणार आहोत 4x वजा y यामध्ये आपण किमती घालणार. तर x ची किंमत किती होती 12 आणि y ची किंमत किती होती 8. x आणि y च्या किमती घालून आपण सोडवायचं. आता 12 चोक 48 वजा 8 त्यामुळे आयताची लांबी आली 40. ही लांबी मिळाली आपल्याला. आता याच पद्धतीने आपण आयताची रुंदी काढायची. आयताची रुंदीसाठी आपण कुठलं वापरणार 2y. 2 गुणिले y ची किंमत किती आहे 8 म्हणून आयताची रुंदी आली 16. आता इथे आपल्याला ज्या आकृती दिलेली होती त्यामध्ये एकक दिलं नव्हतं म्हणजे सेंटीमीटर किंवा मीटर असं काही दिलेलं नव्हतं आणि ज्या वेळेला एकक दिलेलं नसतं त्यावेळेला आपण त्याचं एकक लिहिताना असं लिहितो एकक म्हणजे लांबी आलेली आहे 40 एकक आणि रुंदी आलेली आहे 16 एकक. आता या दोघांचा लांबी आणि रुंदीचा वापर करून आपण आयताचं क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती काढणार. प्रथम आपण काढूया आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे आयताच्या क्षेत्रफळाचं लांबी गुणिले रुंदी. तर लांबी किती आली आपल्याला 40 आणि रुंदी किती आहे 16 म्हणजे 16 चोक 64 640 आणि याचं एकक काय येणार चौरस आणि इथे एकक आहे म्हणून एकक हे लिहिणं अत्यंत आवश्यक आहे कारण याला मार्क असतात एककाला. पण आयताचे क्षेत्रफळ बरोबर 640 चौरस एकक. आता आयताचं क्षेत्रफळ मिळालं. आता आपल्याला काढायचं आहे आयताची परिमिती.
आयताची परिमिती. सूत्र काय आहे आयताची परिमिती? 2 कंसात किंवा गुणिले लांबी अधिक रुंदी. बघा लांबी किती होती आलेली? 40 आणि रुंदी किती होती? 16. 2 गुणिले 40 अधिक 16 56 आणि 2 गुणिले 56 किती येतं? 112 आणि याचं एकक येणार एकक. आपल्याला आयताची परिमिती मिळाली 112 एकक. अशा पद्धतीने आपण आयताचं क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती काढलेली आहे. त्यामुळे आपण ही एकसामायिक समीकरणं सोडवून अशा पद्धतीने आपण लेखी गणित सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. आता पुढचा जो प्रश्न आहे तिसरा, यामध्ये वयाचं हे गणित अतिशय इंटरेस्टिंग असं गणित आहे बघा. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांची वये काढ. नुसतं आपण सरसकट जर ते गणित एखादं गणित लेखीगणित आपण जर वाचायला लागलो तर काय होतं, ते वाचताना आपण कन्फ्यूज होतो. मोठं गणित बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण हे सोडवू शकू की नाही. तर काय करायचं, थोडं थोडं म्हणजे अर्धवट अर्धवट ते गणित वाचायचं. म्हणजे या भागामध्ये काय आहे बघा, यामध्ये 2 अटी आहेत. आपल्याला अटी शोधायच्या आहेत त्यामध्ये. पहिली अट काय आहे बघा, तर वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. तर ह्या पहिल्या अटीनुसार आपल्याला आपलं पहिलं समीकरण मिळणार. आणि दुसरी जी अट आहे, मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. याच्यावरून आपल्याला आपलं दुसरं समीकरण मिळणार. तर आपण काय करूया, पहिल्या अटीनुसार आपल्याला समीकरण मिळवायचे. प्रथम आपण काय करणार, एक्स आणि वाय ही 2 चल मानायचे. तर यामध्ये दोन गोष्टी कुठल्या आहेत, तर यामध्ये वडिलांचं वय आहे आणि मुलाचं वय. तर त्यांना आपण एक्स आणि वाय मानूया. तर इथे काय करणार आपण, वडिलांचे वय एक्स वर्षे आणि मुलाचे वय वाय वर्षे आहे असे मान. हे मानल्यानंतर आपण त्या अटीनुसार समीकरण लिहिणार. तर पहिली अट काय आहे, पहिल्या अटीनुसार, पहिल्या अटीमध्ये काय, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट. वडिलांचं वय किती आहे, एक्स. तर त्यामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट, मुलाचं वय काय आहे, वाय. दुप्पट म्हणजे गुणिले 2. मिळवले तर बेरीज किती येते, 70 येते. तर हे आपल्याला मिळालं पहिलं समीकरण. आता याच पद्धतीने आपल्याला दुसरं समीकरण सुद्धा शोधायचं. तर दुसरी अट काय आहे, दुसऱ्या अटीनुसार, दुसरी अट काय आहे, मुलाच्या वयामध्ये, मुलाचं वय काय आहे, वाय. तर मुलाच्या वयामध्ये म्हणजे वाय मध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास, मिळवणं म्हणजे बेरीज, आणि वडिलांचं वय एक्स, त्याची दुप्पट म्हणजे 2x. तर किती येते बेरीज, 95. तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं, दुसरं समीकरण मिळालं. आता याला आपण पहिलं एका खालोखाल एक लिहून घेऊया. आता या इथे बघा x अधिक 2y बरोबर 70 आहे आणि इथे y अधिक 2x बरोबर 95 आहे. तर त्यांना फक्त क्रम बदलूया त्याचा, म्हणजे x या पदाच्या खाली x हे पद येईल. आता बघा कसं येणार आहे समीकरण, x अधिक 2y बरोबर 70 हे आपलं पहिलं समीकरण होतं. आणि दुसरं आपण कसं लिहिणार आहोत, 2x अधिक y बरोबर 95 हे आपलं दुसरं समीकरण. आता या इथे आपल्याला पदांचा लोप करायचंय. तर आपण काय करूया,
या इथे 2 ने गुणूया. कुठल्या पदाला? पहिलं जे समीकरण आहे त्याला 2 ने. एकतर आपण पहिल्या समीकरणाला 2 ने गुणू शकतो किंवा दुसऱ्या समीकरणाला 2 ने गुणू शकतो. एका वेळेला एकाच समीकरणाला आपल्याला गुणता येणार आहे या गणितामध्ये. तर आपण पहिल्या समीकरणाला 2 ने गुणलं तर काय होईल? समीकरण 1 ला 2 ने गुणू. गुणल्यावर काय येईल बघा? 2x अधिक 4y बरोबर 7 दुणे 14 140. हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं. हे तिसरं समीकरण आणि हे दुसरं समीकरण. त्याच्या खाली आपण दुसरं समीकरण लिहूया. आणि आता या दोन समीकरणांची, आता इथे आपल्याला काय करायचंय बघा, इथे दोन पदं समान आली आहेत, 2x 2x. तर ही घालवण्यासाठी कुठली क्रिया करायला लागणार? आपल्याला वजाबाकी करावी. मग या दोन समीकरणांची वजाबाकी करावी. आता ज्या वेळेला आपण वजाबाकी करतो तेव्हा ही जे दुसरं समीकरण असतं त्यांची चिन्ह बदलतात. बघा, याचं अधिक चिन्ह आहे ते वजा होणार, अधिकचं वजा. इथे पण अधिक आहे, काही नाहीये म्हणजे अधिक आहे, वजा झालं. आता यांची वजाबाकी 2x वजा 2x, हे दोन पदं गेली. 4y वजा y, आता इथे काही नाहीये म्हणजे काय आहे? 1 आहे. 4 वजा 1 3y आणि 140 वजा 95. 140 वजा 95 केल्यावर किती येतं? 45. इथे आपण काय केलेलं आहे? समीकरण 3 वजा समीकरण 2, दोघांची वजाबाकी केली. आता आपल्याला y ची किंमत काढायची आहे. y बरोबर 45 भागिले 3, म्हणून y बरोबर किती लिहिलं आलंय? 15 त्रिक 45, म्हणून y बरोबर आलं 15. आता ही y ची जी किंमत आहे, y ची किंमत आली म्हणजेच काय आलं? त्या मुलाचं वय आलं. आता आपल्याला वडिलांचं वय काढायचं. मग ही y ची किंमत आपण काय करणार? y ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता प्रत्येक वेळेला 1 मध्येच ठेवायला पाहिजे असं काही नाहीये, पण दुसऱ्या समीकरणामध्ये पण ठेवू शकतो. ते तसं केलं तरी उत्तर तुमचं सारखंच येणार. तर आपण या पहिल्या समीकरणामध्ये जी y ची किंमत आलेली आहे ती आपण ठेवूया. पहिलं समीकरण आहे x अधिक 2y बरोबर 70. या इथे y ची किंमत आहे 15. 2 गुणिले 15 बरोबर 70. म्हणून x अधिक 30 बरोबर 70. म्हणून x बरोबर काय येणार? 70 वजा 30. म्हणून x बरोबर किती आलं? 40. आपल्याला वडिलांचं वय सुद्धा मिळालं. आणि आपल्याला प्रश्न काय होता विचारलेला? वडिलांचं आणि मुलाचं वय किती ते काढा. म्हणून वडिलांचे वय बरोबर 40 वर्षे आणि दुसरं कोण आहे? मुलगा. मुलाचे वय बरोबर 15 वर्षे. म्हणजे आपल्याला जर अटी व्यवस्थित ओळखता आल्या तर आपण समीकरण व्यवस्थित लिहू शकतो. आणि एकदा समीकरण आपण लिहिलं तर आपल्याला त्यावरून त्या चलांच्या किमती आहेत त्या सहज काढता येतात. आता पुढचं गणित बघूया आपण. त्या इथे अपूर्णांकाचं, अपूर्णांक, अंश आणि छेद याचा आपल्याला काय करायचंय? समीकरण तयार करायचे आणि समीकरण सोडवून तो अपूर्णांक शोधायचा आहे. बघा, आपण प्रथम प्रश्न वाचूया. एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर तो अपूर्णांक काढा. आता इथे आपल्याला अटी शोधायची आहे. आता इथे अपूर्णांकाचा अंश आहे आणि अपूर्णांकाचा छेद आहे. तर त्या अंश आणि छेदाला आपण चल मानायचं. आता यामध्ये दोन अटी कुठल्या आहेत? पहिली अट बघा, इथे सुरुवात होते सुरुवातीलाच. एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. ही आपली पहिली अट येणार. आणि दुसरी अट, अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर ह्या दोन अटीनुसार आपल्याला काय मिळणार? दोन समीकरणं मिळणार. तर प्रथम आपण काय करूया? अंश आणि छेद याला चल मानूया. अपूर्णांकाचा
अंश x व छेद y आहे असे मानू. आता यानंतर आपण काय करणार? अटी. पहिली अट, पहिल्या अटीनुसार पहिली अट काय आहे? अपूर्णांकाचा छेद, छेद काय मानलाय आपण? y. y बरोबर अंशाच्या दुप्पटीपेक्षा, अंश काय आहे? x, त्याची दुप्पट म्हणजे काय? 2x. 4 ने मोठा आहे, मोठा आहे म्हणजे नेहमी बेरीज होते, अधिक 4. अपूर्णांकाचा अंश, अपूर्णांकाचा छेद, छेद y. हा म्हटल्यानंतर आलं बरोबर चिन्ह. अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे हे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आलं. तर यावरून आपल्याला पहिलं समीकरण मिळतं. पण आपण याला काय करणार आहोत? याला आपण ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आधी मांडून घेऊया. तर मग हे कसं तयार होणार बघा? हे x पद आधी येणार, वजा 2x अधिक y. y हे इथेच आहे, बरोबर 4. हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं. आता आपण दुसरं समीकरण शोधणार, म्हणून आपण दुसरी अट वापरणार. तर दुसऱ्या अटीनुसार, दुसरी अट काय आहे बघा? अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, म्हणजे अंश x आहे तो 6 ने कमी केला म्हणजे वजा 6, x वजा 6 झालं. आणि छेद पण 6 ने कमी म्हणजे काय होणार? y वजा 6. अपूर्णांकाचा अंश छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद काय तयार झालाय आपला? 6 ने कमी केल्यावर y वजा 6. हा म्हणून आलं बरोबर चिन्ह. अंश काय झालेला आहे? x वजा 6. त्याच्या अंशाच्या 12 पट होतो. 12 पट म्हणजे काय? गुणिले 12. तर आपल्याला हे असं समीकरण मिळालं दुसऱ्या अटीनुसार. तर याला आपल्याला काय करायचं? या कंसातून बाहेर काढायचं, म्हणजे याला सोपं रूप द्यायचं. म्हणजे y वजा 6 बरोबर 12 ने आतमध्ये गुणल्यावर काय होईल? 12x वजा 72. आता यामध्ये मगाचसारखं आपण काय करणार? त्याला ax अधिक by वजा c या स्वरूपात आपण त्याला मांडणार. मग तिथे उजव्या बाजूला काय होतं? 12x होतं. 12x होते. तर हे 12x आपण काय करूया? डाव्या बाजूला घेऊया. तर काय होणार त्याचं? 12x अधिक y आणि ह्या संख्या सगळ्या तिकडे जाणार. तर 12x डाव्या बाजूला आल्यावर काय होणार? वजा 12x अधिक y बरोबर उजव्या बाजूला काय होते संख्या? वजा 72 आणि हे अधिक 6. वजा 72 अधिक 6. आता बघा इथे काय तयार होईल? वजा 12x अधिक y आणि या दोघांची वजाबाकी होणार. वजाबाकी किती येते? 66. पण ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे? 72, म्हणून त्याचं चिन्ह आहे. तर हे आपल्याला मिळालं दुसरं समीकरण. आपण ह्या जी दोन्ही समीकरणं आहेत ती एकाखालोखाल एक लिहूया. आपलं जे पहिलं समीकरण होतं ते काय होतं? वजा 2x अधिक y बरोबर 4. वजा 2x अधिक y बरोबर 4 हे आपलं पहिलं समीकरण होतं. आणि दुसरं आहे वजा 12x अधिक y बरोबर वजा 66. हे आपलं दुसरं समीकरण. तर या इथे बघा y आहे, दोन पद समान आहे. तर ही दोन पद जर आपल्याला घालवायची असतील तर त्यांचं काय करावं लागेल? आपल्याला वजाबाकी करावी लागेल. म्हणून आपण ह्या दोन समीकरणांची काय करणार? वजाबाकी करणार. आणि जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा जे दुसरं समीकरण असतं त्याचे चिन्ह बदलतात. बघा इथे वजा 12x आहे, ते काय होणार? अधिक. इथे अधिक आहे ते होणार वजा, ते वजा आहे ते होणार अधिक. आता वजा 12x म्हणजे 12 मधून 2 गेले तर किती राहणार? 10x. चिन्ह मोठ्याचं येणार म्हणून 12चं चिन्ह अधिक आहे म्हणून अधिक आलं. इथे या पदाचा लोप झाला. या दोघांची बेरीज होणार, कारण 66चं आत्ताचं चिन्ह काय आहे? अधिक. म्हणून 66 अधिक 4 किती झाले? 70. आपण इथे काय केलं? समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज नाही, वजाबाकी केली.
म्हणून आता इथे x ची किंमत काढणार आपण. x बरोबर 70 भागिले 10 म्हणून x आले 7. 10 7 70. तर x ची किंमत मिळाली. तर ही x ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे बघा. वजा 2x अधिक y बरोबर 4. त्या इथे जिथे x आहे तिथे 7 आपण घेणार. ते गुणिले होणार अधिक y बरोबर 4. बघा 7 गुणे 14 होईल. वजा 14 अधिक y बरोबर 4. आता इथे आपल्याला y ची किंमत काढायची आहे. तर ही y डाव्या बाजूला राहतील. इथली संख्या प्रथम लिहायची आणि हे जे वजा 14 आहे ते इथे गेल्यावर होणार अधिक 14. म्हणून y बरोबर किती आलं 18. आपल्याला x आणि y मिळालं. आता हे x आणि y आपण कोणासाठी मानलेलं. तर x आपण कोणाला मानलेलं अंशाला मानलेलं. म्हणून अपूर्णांकाचा अंश काय होता x मानलेला तो किती आला 7 आणि अपूर्णांकाचा छेद आपण मानलेला y आणि त्याची किंमत किती आली 18. आपल्याला तो अपूर्णांक कुठला हे शोधायचंय. म्हणून तो अपूर्णांक बरोबर अपूर्णांकामध्ये काय असतं अंश असतो आणि छेद असतो. म्हणजे x छेद y म्हणजे किती आलं 7/18. अशा पद्धतीने आपण तो अपूर्णांक शोधलेला आहे. समजलं. आता यानंतरचं जे पुढचं गणित आहे दिसायला खूप मोठं गणित आहे पण अतिशय सोपं गणित आपण आता सोडवणार आहोत. 5वं गणित. 5वं गणित आपण वाचूया. बघा 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये ए आणि बी अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. जर ए प्रकारच्या 150 पेट्या व बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचं वजन किती. आता इथे आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक प्रकारच्या पेटीचं वजन आपल्याला काढायला सांगितलं. तर प्रत्येक प्रकार म्हणजे कुठले प्रकार आहेत. एक ए प्रकार आहे आणि एक बी प्रकार आहे. तर आपल्याला ए प्रकारच्या ज्या पेट्या आहेत त्यांना आपण एक्स मानायचंय आणि बी प्रकारच्या ज्या पेटीचं वजन आहे त्याला आपण वाय मानायचं. आता 10 टनांची क्षमता असणारा तो ट्रक आहे. 10 टन म्हणजे किती. 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम. मग 10 टन म्हणजे किती होणार 10,000 किलोग्रॅम ही त्याची क्षमता आहे त्या ट्रकची. तर त्यामध्ये ए प्रकारची हे आहेत पेट्या आहेत आणि बी प्रकारच्या पेट्या आहेत. तर पहिल्या ह्याच्यामधून आपल्याला एक्स आणि वाय आपण त्यांना मानणार आहोत. त्यांचं जे वजन आहे ते. आता आपली अट कुठे सुरू होते बघा. तर अट ही या इथे सुरू होते. जर ए प्रकारच्या 150 पेट्या व बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. ही पहिली अट इथे येते. आणि जी दुसरी अट आहे ती अशाच पद्धतीची आहे परंतु जरा थोडीशी फिरवून दिलेली आहे. ए प्रकारच्या 260 पेट्या आणि बी प्रकारच्या 40 पेट्या म्हणजे आपण हे आणि हे एकत्र म्हणू आणि ह्या 2 पेट्या भरल्यानंतर 10 टनांची क्षमता पूर्ण होते. म्हणजे हे 2 अटी इथे दिलेल्या आहेत ज्यावरून आपल्याला इथे 2 समीकरणं मिळणार आहेत. तर प्रथम आपण काय करणार आहोत. तर ए प्रकारच्या पेटीचं वजन आपण एक्स किलोग्रॅम आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन आपण वाय किलोग्राम आहे असं मानू. प्रथम सुरुवात आपण अशी करणार आहोत. ए प्रकारच्या
पेटीचे एका पेटीचे वजन x किलोग्रॅम व बी प्रकारच्या एका पेटीचे वजन y किलोग्रॅम आहे असे मानून. आता या इथे आपल्याला त्यांचं वजन आपल्याला माहित नाही म्हणून आपण त्यांना x आणि y मानलेलं आहे. तर जेवढ्या पेट्या असणार तेवढ्या पेट्यांना त्या संख्येला जर आपण x ने गुणलं तर तेवढ्या पेट्यांचं वजन येणार आणि दुसऱ्या ज्या पेट्या आहेत बी प्रकारच्या त्या जेवढ्या असतील आणि त्याला y ने गुणलं तर तेवढ्या पेट्यांचं वजन येणार. आणि ते दोन्ही एकत्र केल्यावर त्या ट्रकमध्ये किती राहू शकतात तर 10 टन राहू शकतात. तर आपली जी पहिली अट आहे तर यामध्ये आपण टन ट्रकची जी एकूण क्षमता आहे ती लिहूया. ट्रकची एकूण क्षमता म्हणजे माल वाहून नेण्याची क्षमता किती आहे 10 टन. तर या इथे टन म्हणजे किती ते आपण लिहूया. 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम. तर असे 10 टन आहेत तर 10 टन म्हणजे किती येणार 10 ने आपण 1000 ला गुणणार म्हणजे 10,000 किलोग्रॅम. आणि याचा वापर आपण पुढे करणार आहोत जेव्हा आपण काय करणार त्या अटी लिहिणार. तर पहिली अट काय आहे तर 150 किती प्रकार आहेत ए प्रकारच्या 150 पेट्या आणि बी प्रकारच्या 100 पेट्या. ही पहिली अट आहे. तर 150 ए प्रकारच्या पेट्या तर ए प्रकारच्या पेट्यांना आपण एक्स मानलेलं आहे त्यांचं जे वजन आहे ते एक्स मानलेलं आहे. तर अशा जर 150 पेट्या असतील तर त्याचं वजन किती होईल 150 एक्स. म्हणून आपली पहिली अट पहिल्या अटीनुसार काय येणार 150 ए प्रकारच्या पेट्या म्हणून त्याचं वजन आलं 150 एक्स अधिक 100 वाय प्रकारच्या पेट्या म्हणजे एवढ्या जर त्याच्यामध्ये भरल्या तर त्याची 10 टनांची क्षमता जी ट्रकची आहे ती पूर्ण होते. तर त्यांची बेरीज करून किती येणार 10 टन म्हणजे 10,000 किलोग्रॅम. तर हे आपलं आलं पहिलं समीकरण. त्यानंतरची दुसरी अट आहे ती पण त्याच पद्धतीने थोडीशी फिरवून दिलेली आहे. तर दुसऱ्या अटीनुसार ए प्रकारच्या किती पेट्या आहेत 260 आणि बी प्रकारच्या किती आहेत 40 आणि त्याचं सुद्धा एकूण जी कॅपॅसिटी एकूण जी त्याची क्षमता आहे ट्रकची ती पण तेवढीच आहे 10,000 किलोग्रॅम. तर आपल्याला 2 इथे काय मिळालेले आहेत समीकरणं मिळालेली. तर हे सोडवताना आपण काय करणार प्रथम आपण एकाखालोखाल एक लिहून घेऊया. 150 एक्स अधिक 100 वाय बरोबर 10,000 आणि दुसरा आहे 260 एक्स अधिक 40 वाय बरोबर 10,000. आता इथे जर तुम्ही बघितलं या दोन्ही समीकरणामध्ये तर कुठलंही पद सारखं येत नाहीये. मग त्याच्यामध्ये सारखं येत होतं आणि असंही नाहीये की तुम्ही एका कुठल्या तरी समीकरणाला जर गुणलं तर दुसरं पद आपल्याला मिळतंय. तर मग इथे आपण काय करू शकतो तर इथे आपण जर या इथे जे पहिलं जे पद आहे पहिली जे समीकरण आहे तिथे जर आपण 10 ने भागाकार केला भागलं या पूर्ण समीकरणाला आणि 4 ने गुणलं म्हणजे 10 ने जर भागलं बघा ह्या वाय ही जी संख्या आहे तिथे 100 वाय आहे. याला जर 10 ने भागलं तर काय येणार 10 वाय येणार आणि 4 ने गुणलं तर काय येणार 40 वाय येणार. मग आपलं हे पद समान येऊ शकतं. म्हणून आपण ती क्रिया इथे आपण करणार म्हणजे ते काय करणार 4 ने गुणणार आणि 10 ने भागणार म्हणजेच 4/10 ने या संपूर्ण समीकरणाला आपण गुणणार. मग आपण समीकरण 1 ला 4/10 ने गुणू. मग समीकरण कसं तयार होईल बघा 150 गुणिले 4/10 एक्स अधिक 100 गुणिले 4/10 वाय
बरोबर 10,000 गुणिले 410. बघा आता सोपं रूप देऊया. हे 10, 15 आले इथे, हा शून्य गेला, तर इथे काय राहणार? 15 चोक 60x अधिक 10 चोक 40y आणि इथे 4,000 आणि हे आपल्याला मिळालं तिसरं समीकरण. तर बघा या तिसरं समीकरण आणि दुसरं समीकरण जर बघितलं तर हे पद समान येते 40y 40y. याचा लोप आपण करू शकतो वजाबाकी करून. पण आपण काय करूया, ही समीकरणं एका खालोखाल एक लिहूया. पहिलं समीकरण होतं 260. दुसरं समीकरण पहिल्याला आपण हे केलेलं आहे, गुणलेलं आहे. दुसरं समीकरण आहे 260x अधिक 40y बरोबर 10,000. हे दुसरं समीकरण. आणि जे नवीन समीकरण तयार झालं ते 60x अधिक 40y बरोबर 4,000. हे तिसरं समीकरण. आता ह्या दोन समीकरणांची आपण काय करणार? वजाबाकी करणार. वजाबाकी करणार काय होणार? चिन्ह बदलणार. 260 वजा 60 किती आलं? 200x. हे पद गेलं, समान पद चिन्ह भिन्न आणि यांची वजाबाकी किती येते? 6,000. आता यांचा आपण काय करणार? भागाकार करणार. बघा x बरोबर 6,000 भागिले 200. बे त्रिक 6 बे 0 0 म्हणून x ची किंमत आली 30. इथे आपण काय केलेलं आहे? या दोन समीकरणांची वजाबाकी केली. ते आपण लिहूया इथे. समीकरण 2 वजा समीकरण 3. आता आपल्याला x ची किंमत मिळाली, तर ही x ची किंमत आपण काय करूया? समीकरण 1 मध्ये ठेवूया. x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय होतं? 150x अधिक 100y बरोबर 10,000. या इथे x ची किंमत आपण घालणार. 150 गुणिले 30 अधिक 100y बरोबर 10,000. तर सोडूया आपण समीकरण. 150 गुणिले 15 त्रिक 45, 2 शून्य अधिक 100y बरोबर 10,000. आता बघा हे 4,500 उजवीकडे जाणार आणि y असलेलं पद डावीकडे राहणार. 100y बरोबर 10,000 वजा 4,500. 100y बरोबर, आता यांची वजाबाकी केल्यावर काय होईल? 5,500. म्हणून y बरोबर आलं 5,500 भागिले 100. म्हणून y ची किंमत आली 55. आपण x आणि y कोणाला मानलेलं? आपण x कोणाला मानलेलं? A प्रकारच्या पेटीचं वजन मानलं आणि B काय केलेलं? B प्रकारच्या पेटीचं वजन मानलं. तर आता आपल्याला त्यांच्या किमती मिळालेल्या. आपल्याला काय विचारलेलं? तर त्या ज्या दोन प्रकारच्या ज्या पेट्या आहेत त्यांचं वजन आपल्याला काढायला सांगितलं. म्हणून आपण त्या पद्धतीने उत्तर लिहूया. A प्रकारच्या पेटीचे वजन बरोबर x मानलेलं आपण त्याला, हे किती आलं? 30 किलोग्रॅम. आणि दुसरं B प्रकारच्या पेटीचे वजन बरोबर y बरोबर 55 किलोग्रॅम. अशा पद्धतीने आपण हे दोन्ही त्यांनी विचारलेले प्रश्न काढलेले आहेत. आता शेवटचा प्रश्न आता राहिलाय आपल्याकडे आणि तो जो प्रश्न आहे तो थोडासा वेगळा आहे. नीट लक्षपूर्वक बघा. विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले.
बसचा सरासरी वेग 60 किलोमीटर दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किलोमीटर दर तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल, तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला? आता इथे आपल्याला अटी शोधताना म्हणजे 2 अटी आपल्याला 2 समीकरणांसाठी हव्या आहेत. तर ते शोधताना आपल्याला थोडासा अ, विचार करून त्या अटी आपल्याला शोधायच्या. आता इथे 2 प्रकारे त्याने प्रवास केलाय. एकूण त्याने किती किलोमीटर म्हणजे अंतर पार केलेलं आहे, तर 1900 किलोमीटर एवढं अंतर पार केलेलं आहे. पण ते अंतर पार करताना त्याने बसने पण प्रवास केलाय आणि विमानाने पण प्रवास केलाय. तर त्याने जे बसने जे पूर्ण कापलेलं जे अंतर आहे, म्हणजे बसने जे पूर्ण केलेलं अंतर आहे, ते आपण एक्स मानायचं आणि विमानाने जे अंतर पूर्ण केलेलं आहे, ते वाय मानायचं. म्हणजे बसने तो एक्स किलोमीटर गेला आणि विमानाने तो वाय किलोमीटर गेला. तर ते दोन्ही अंतर मिळून किती झालेलं आहे? 1900 किलोमीटर. म्हणजे आपली जी पहिली अट आहे ती ही पहिल्या ओळीत येणार आहे. तर एक्स अधिक वाय बरोबर 1900 हे आपलं पहिलं समीकरण येणार आहे. कारण त्याने तेवढं अंतर पूर्ण केलेलं आहे. या ओळीमध्ये आपल्याला पहिलं अट मिळणार. आता पुढे जे दिलेलं आहे, पुढे त्याने काय म्हटलंय? बसचा सरासरी वेग. इथे वेग दिलेला आहे. जे वेग दिलेला आहे, अंतर दिलेलं आहे. तर त्यावेळी आपण काय काढायचं? आपल्याला त्याच्यावरून वेळ काढावा लागणार. तर आपल्याला सूत्र एक आपल्याला माहिती हवं. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. तर या सूत्राचा वापर करून आपण वेळ काढू शकतो. आपल्याला अंतर माहितीये आणि वेग माहितीये. तर बसचा सरासरी वेग दिलेला आहे. त्याच्यावरून आपण त्याचा वेळ काढायचा, बसला लागलेला वेळ काढायचा आणि विमानाचा सरासरी वेग दिलाय त्याच्यावरून विमानाने लागणारा वेळ काढायचा. तर हे दोन्ही वापरून त्याचा प्रवास किती तासात पूर्ण झालेला आहे? 5 तासामध्ये तो प्रवास पूर्ण झालेला आहे. तर म्हणजे दुसरी जी आपली अट असणार आहे ती इथून सुरू होईल. पूर्ण केला. तर आपल्याला या 2 अटीनुसार 2 समीकरणं मिळणार. ती 2 समीकरणं सोडवल्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे? तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला? ते त्यांनी विचारलंय. म्हणजे विमानाचं विचारलं नाहीये, पण आपल्याला दोन्ही काढायचं. तर आपण प्रथम काय करूया? प्रथम त्याने जे बसने जे पूर्ण केलेलं अंतर आहे किंवा बसने केलेला प्रवास असं काही म्हणू शकतो आपण. कोण आहे? विशाल. विशालने बसने पूर्ण केलेले अंतर एक्स किलोमीटर व विमानाने पूर्ण केलेले अंतर वाय किलोमीटर मानू. प्रथम आपण मानण्याची क्रिया इथे केलेली आहे. आता पहिलं जी अट आहे पहिली त्याच्यानुसार जे समीकरण तयार होतं ते समीकरण आपण लिहूया. पहिल्या अटीनुसार पहिली अट काय आहे? हे जे दोन्ही त्याने बस वापरली आणि विमान वापरलं. हे दोन्ही अंतर जे एकूण अंतर झालेलं आहे ते किती आहे? 1900. म्हणजे आपली पहिली अट येणार एक्स अधिक वाय बरोबर 1900. तर हे आपलं पहिलं समीकरण आपल्याला या पहिल्या अटीमध्ये मिळालेलं आहे. आता आपण दुसरी अट जे दुसरं म्हटलेलं आहे बसचा सरासरी वेग दिलेला आहे 60 किलोमीटर दर तास आणि विमानाचा सरासरी वेग दिलेला आहे 700 किलोमीटर दर तास. आता ते कसं लिहायचं? तर त्यासाठी आपण प्रथम जे सूत्र आहे ते सूत्र लिहिणार आहोत. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. या सूत्राचा वापर करून आपण पुढचं जे समीकरण आहे ते मिळवणार आहोत. आता बसने प्रवास करण्यासाठी लागणारा
वेळ. आता वेळ कसा काढणार बघा या सूत्रामध्ये, अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग. आता अंतर किती होतं? आपण अंतर किती मानलेलं आहे बसचे प्रवास करण्यासाठी? एक्स अंतर मानलेलं आहे. आणि त्याचा वेग किती होता? 60 किलोमीटर दर तास. तो वेग आपण इथे लिहिला. म्हणजे आपल्याला हे पहिलं मिळालं. आणि त्याने विमानाने जो प्रवास केला त्याला किती वेळ लागला? प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ बरोबर अंतर भागिले, सूत्र तेच आहे, फक्त इथे विमानाने प्रवास करण्यासाठी त्याला अंतर किती कापलंय त्याने? वाय. आणि त्याचा वेग किती आहे? 700 किलोमीटर दर तास. हे आपल्याला 2 मिळालं. आता यावरून आपण जी दुसरी अट आहे ती दुसरी अट लिहिणार. दुसऱ्या अटीनुसार समीकरण लिहिणार. दुसऱ्या अटीनुसार त्याला किती वेळ लागतो आहे? तर 5 तास एवढा अंतर त्याला लागतं. इथे म्हटलंय बघा 5 तासामध्ये त्याने तो प्रवास पूर्ण केलेला आहे. तर मग हे वेळ दिलेला आहे. या दोघांचे दोन्ही बस वापरून आणि विमान वापरून एकूण त्याला 5 तास लागतात. म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली तर 5 येणार. म्हणजे एक्स भागिले 60 अधिक वाय भागिले 700 बरोबर 5. तर हे जे आहे हे आपलं दुसरं समीकरण. तर हे दुसरं समीकरण जे आहे त्याला आपल्याला सोप्या रूपात मांडायचं, कारण इथे छेदाला 60 आणि 700 अशा संख्या आलेल्या आहेत. तर 60 आणि 700 यांचं काय करायचं? लसावी काढायचा आणि तो लसावी जितका येईल त्याने या संपूर्ण समीकरणाला गुणायचं. तर याचा जो लसावी आहे तो येतो 2100. तुम्ही काढून बघू शकता. आणि आपण या संपूर्ण समीकरणाला 2100 ने गुणायचं. म्हणजे एक्स भागिले 60 गुणिले 2100 अधिक वाय भागिले 700 गुणिले 2100 बरोबर 5 गुणिले 2100. संपूर्ण या दुसऱ्या समीकरणाला काय केलेलं आहे? 2100 ने गुणलंय दुसऱ्या समीकरणाला. का? तर त्याला सोपं रूप देण्यासाठी. इथे सोपं रूप कसं येईल बघा. 6 ने जर भागलं तर काय येईल? 6 त्रिक 18 आणि 6 पंचे 30 आणि इथे 7 त्रिक 21 म्हणजे 35x अधिक 3y बरोबर या दोघांचा गुणाकार करून येते 10,500. काय येणार? म्हणून 35x अधिक 3y बरोबर 10,500 हे आपलं दुसरं समीकरण आपल्याला मिळालं. तर या दोघांचं आपण काय करायचं? आता पहिलं काय समीकरण होतं? x अधिक y बरोबर 1900 हे पहिलं समीकरण होतं. आणि दुसरं आहे 35x अधिक 3y बरोबर 10,500. आता इथे आपल्याला कुठल्या पदाचा लोप करता येईल? तर इथे बघा तुम्ही एक्स अधिक वाय आहे. तर इथे 3y 3 ने जर गुणलं पहिल्या समीकरणाला तर आपल्याला y हे पद आपण घालवू शकतो. मग आपण इथे काय करायचं? पहिल्या समीकरणाला 3 ने गुणू. समीकरण 1 ला 3 ने गुणू. मग काय येईल? 3 ने गुणल्यावर 3x अधिक 3y बरोबर 19 त्रिक 57 5,700 हे आपलं तिसरं समीकरण आलं. आणि दुसरं समीकरण 35x अधिक 3y बरोबर 10,500 हे आपलं दुसरं समीकरण. या दोघांचे आता काय करायला? हे पद घालवण्यासाठी काय करणार आपण? वजाबाकी करणार. इथे वजाबाकी केली बघा, दुसऱ्या पदाची चिन्ह बदलणार आणि आपण इथे काय करणार आहोत? समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करणार. आता ही वजाबाकी करताना काय होईल बघा. 35 आणि 3 यांची वजाबाकी, 35 आणि 3 यांची वजाबाकी किती येते? 32x. पण यामधलं 35 मोठा आहे आणि त्याचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा आलं. हे पद गेलं. या दोघांची वजाबाकी किती येते? 4,800
पण 10,500 ही मोठी संख्या आहे, त्यामुळे त्याचं चिन्ह जे आहे ते येणार आहे. आता आपण काय करणार, दोन्ही बाजूला -32 ने भागूया. म्हणजे इथे किती येईल, वजा वजा अधिक होणार आणि 32 ने या संख्येला भागल्यानंतर आपल्याला x ची किंमत येते 150. आपल्याला x ची किंमत मिळाली. आता या इथे त्यांनी विचारलेलं काय आहे, विशालने बसने केलेला प्रवास किती हा प्रश्न विचारलेला. त्यामुळे इथे आपल्याला y ची किंमत काढायची गरज नाही, कारण आपल्याला पहिलंच x मिळालेलं आहे. जर आपल्याला y ची किंमत आधी मिळाली असती तर आपल्याला x काढावं लागलं असतं. मग त्यामध्ये आपण काय केलं असतं, y ची किंमत समीकरणामध्ये घातली. तर x आपण कशाला मानलेलं, तर बसने केलेला जो प्रवास आहे, त्याने बसने जो प्रवास केला, जेवढं अंतर कापलं, पूर्ण केलेलं अंतर, ते आपण x मानलेलं होतं. म्हणून विशालने बसने केलेला प्रवास 150 किलोमीटर आहे. हे आपल्याला उत्तर मिळालेले. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो सराव संच 1.5 हा सोडवलेला आहे. तुम्हाला तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह सोडवणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.